विकासाला गती येण्यासाठी सेनेचे उमेदवार अमर पाटील यांनाच मत द्या. माजी आमदार रविकांत पाटील यांचे प्रतिपादन. होडगी येथे झाली महाविकास आघाडीची प्रचार सभा. दक्षिण सोलापूरच्या विकासाला गती येण्यासाठी महाविकास आघाडीतील ठाकरे गट सेना या घटक पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी केले. ठाकरे गट सेनेचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ होडगी आणि आहेरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत माजी आमदार पाटील बोलत होते. पुढे माजी आमदार श्री पाटील म्हणाले की दक्षिण सोलापूर मतदारसंघातील अनेक विकास कामे रखडलेली आहेत. पाणी, वीज आणि रस्ते असे साधे मूलभूत विकासाचे प्रश्न सुद्धा सोडवलेले नाहीत. विद्यमान आमदार हे मतदारसंघाच्या विकासाऐवजी स्वविकास साधत आहेत. मतदारसंघातील गटबाजीला हद्दपार करणे महत्त्वाचे आहे. भाजपसह त्या पक्षाच्या नेतृत्वाला हद्दपार करण्याचे आवाहन शेवटी केले. यावेळी पुरुषोत्तम बर्डे, उमेदवार अमर पाटील, अस्मिता गायकवाड, राजेंद्र गंगदे, युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन वनमाने, गंगाराम चौगुले, भीमराव बाळगे, सुधीर लांडे, रशीद शेख, मल्लेशी बिडवे, योगीराज चिवडशेट्टी, पिंटू चिवडशेट्टी, काशीनाथ गंगदे, तालुका प्रमुख योगीराज पाटील, जाकीर पिरजादे, दोंडप्पा पटणे, नागनाथ सोनकडे, दिनेश पाटील, कलीम पिरजादे, अल्ताफ पिरजादे, सुनील दिंडोरे, राजेंद्र दिंडोरे, अनिल कोटाने, आकाश गंगदे, शौकत तांबोळी यांच्यासह आदी उपस्थित होते. ಅವರು ಜಗಳ ಹಚ್ಚಿ ಅವ್ರ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದಾರೆ. ಇಡಿ ಇರ್ಬೋದು, ಸಿಬಿಐ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದವರು ಹೆದರಿಸಿ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡ್ ಹಾಕಿಸಿ ಈ ತರ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾಕೆ ಬಂದೈತೆ. ಯಾಕಂದ್ರ ನಾವು ಏನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತವನ್ನು ಹಾಕಿದೀವಿ, ಅದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ದೇಶದಾಗ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತಿ. ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ಇವತ್ತು ದೇಶದಾಗ ಯಾವಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಇದ್ರು, ಹಾಗಾಗಿ ದೇಶದಾಗ 55,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ದೇಣೆ ಆಯ್ತು. ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಆಗೈತಿ ಗೊತ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ? 2,05,000 ಕೋಟಿ ಇಲ್ಲಿ ದೇಣೆ ಆಗೈತಿ ದೇಶ ಮೇಲೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಜನ ಇದಾರ, ಒಂದೊಂದು ಜನರ ತಲೆನಾಗ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಲ ಆಗೈತಿ. ಯಾಕಾಗೈತಿ ಇದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ. ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗ ಇವತ್ತು ಕೆಲಸವನ್ನು ಇಲ್ಲ. ಅನೇಕ ಯುವಕರು ಸೋಲಾಪುರದಿಂದ ಬಿಟ್ಟು ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ವಾಚ್ಮನ್ ನೌಕರಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನೌಕರಿ ಸಿಗಲ್ಲ, ಏನೂ ಸಿಗಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸೋಲಾಪುರಲ್ಲಿ ಯಾವ 14 ಲಕ್ಷ ಜನ ಇದ್ರು, ಇವತ್ತು 10-11 ಲಕ್ಷ ಜನ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾಕೆ ಬಂದೈತಿ? ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಬಂದೈತಿ, ಅದರಿಂದ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಇದೆ, ತಾವು ಎಲ್ಲರೂ ವಿಚಾರವಂತರಿದ್ರಿ, ತಾವೆಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅಮರ್ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಯುವಕರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಯುಬಿಟಿ ದಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ, ತಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು.